सहकार्याबद्दल धन्यवाद. चला सामना चालू लगेच करायचा आहे कारण अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे, थोडासा उशीर झालेला आहे. सलामीची जोडी चैतन्याने जितू जबरदस्त सलामी जोडे कित्येक स्पर्धेमध्ये यांना आपण मोठी कामगिरी करताना पाहिलंय. अर्धशतकी खेळ देखील दोघांच्या नावावरती कित्येक स्पर्धेमध्ये पाहिल्यात. जितू सकोंड यांच्या नावावरती आतापर्यंत 5 अर्धशतकांच्या खेळे आपण पाहिलेले आहेत आणि चैतन्य यांचे देखील अर्धशतकी खेळे आम्ही कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेले आहे. दरम्यान पहिला चेंडू शुभम राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख टाकलेला खोलवर टाकले चेंडू हलकी घेऊन काढला पॉईंटच्या दिशेने, त्या ठिकाणी एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का, एकच धाव खाद्य खोललाय. सुरेख चेंडू टाकला होता परंतु हलकेच त्या ठिकाणी खेळून एक धाव घेतले. आणि 30 मिनिटाचा तुम्हाला टाइम असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात नीट सकाळी चेंडू आला परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतलेले आहे. धावसंख्या 2. पहिलं षटक आहे. नवीन चेंडू हाताळणं सोपी गोष्ट नाही तरी देखील शुभम अतिशय अचूक टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी टाकतायत. चैतन्याने फुलटॉस पुरेपूर फायदा उठवला. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा. चुकीला माफी नाही. दगडी चाळीतून आवाज येतो, चुकीला माफी नाही. फुलटॉस 6 धावा या फटक्यावरती वसूल केल्यात. थोडासा चेंडू यॉर्करमध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फुलटॉस गेला कारण नवीन चेंडू आहे. नवीन चेंडूला थोडीशी फर असते आणि ग्रीप थोडीशी मिळत नाही. पुन्हा एकदा अकुट्या चेंडू थोडासा फटका बसला. स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावताय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, 2 धावा पूर्ण. जरी एक मोठा फटका आला असला तरी देखील तदनंतरच्या चेंडूवरती शुभम यांनी अतिशय सुरक्षितरित्या मधल्या यष्टीवर चेंडू टाकला. अकूट टप्प्याचा होता, थोडासा उसळी घेतलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही नीट आला नाही. 2 धावा पूर्ण केले कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात आणि मोकळ्या जागा भरा, हेच काम फक्त फलंदाजाला करायचं असतं. सुरेख टाकलेला चेंडू आता उजवेष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आता वायडिश यॉर्कर डॉट गेलाय. चैतन्य एक विस्फोटक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. जितू भैया देखील जबरदस्त फलंदाज. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न कारण गती परिवर्तन करून चेंडू टाकला होता शुभम यांनी. त्यांना माहीत होतं थोडंसं शप्पल फलंदाज झालेत. थोडंसं स्लो रन चेंडू टाकल्यामुळे चेंडू उसळी घेतली नाही आणि बॅटच्या पट्ट्यात चेंडूला डॉट गेला. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. एकमेकाला खेळ माहिती आहे. 30 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी लावलेले. 1:06 आपण पहिला चेंडू टाकलेला आहे. आपण IPL मध्ये देखील पाहतो 20 षटकं जवळजवळ 90 मिनिटाचा त्या ठिकाणी वेळ दिला असतो. स्ट्रॅटेजिक टाइमआउट देखील त्यात धरला जातो. 85 मिनिटाचाच त्या ठिकाणी खेळ होतो आणि या ठिकाणी तुम्हाला देखील 30 मिनिटाचा या ठिकाणी टाइम दिलेला आहे. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. निर्धाव गेला आहे. जितू भैया पहिल्या चेंडूवरती विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू गेलाय. अविनाश पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे
अविनाश यांना माहिती आहे पुढं एक मोठा फलंदाज आहे, त्यांना चेंडूचा टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचा अविनाश यंगस्टर खेळाडू आहे, त्यांना त्या ठिकाणी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकतायत अविनाश. आत्तापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकलेत जितू. पुन्हा एकदा उजविष्टीच्या बाहेर टाकले चेंडू. आता पुढं येऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात नीटसा चेंडू आला नाही, हलकेच त्या ठिकाणी चेंडू खेळून एक धाव घेतली आहे. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे या ठिकाणी गोलंदाज पॉवर आपली दाखवतात, परंतु फलंदाजाला या ठिकाणी अजूनही पॉवर दाखवता आली नाही, कारण पहिल्या षटकात फक्त 10 धावा आल्या होत्या. आता दुसरं षटक आहे अविनाशांचा. बॅटची कड, गलीतून चेंडू जातोय, सीमापार जातोय का पाहायचंय. पंच इशारा करतात 4 धावेचा. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कड घेऊन चेंडू गलीच्या दिशेने सीमापार गेलाय. 4 धावा. धावसंख्या 15. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता सासवड 11 संघानं, तो आत्तापर्यंत तरी सार्थ ठरलाय. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न, डॉट जातोय चेंडू. बॅटिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. तिसऱ्या पंच बघायचे या ठिकाणी काय निर्णय होतो, कारण चेंडू देखील सरळ चेंडू आत्तापर्यंत त्यांनी टाकले होते, कुठलेही बोटे फिरवली होती, सरळ चेंडू जात आहेत. परंतु फलंदाज वाटतं चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होईल, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू आपण या ठिकाणी गमावला आहे. DRS फक्त पंचांना वाटेल तरच पंच DRS घेऊ शकतात. मोठा फटका, फटका फसलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपण्याची संधी आणि झेल बाद. मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला अविनाश यांनी. चैतन्य एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उंच गेला. मिस टाइम फटका पाहास मिळाला आणि शॉर्ट कव्हरवरतीच्या क्षेत्ररक्षक कुणाल जगताप यांनी अतिशय सुरेखरित्या झेल टिपलाय. 8 चेंडूमध्ये 13 धावांची एक छोटीशी खेळी, परंतु आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळी चैतन्याने देखील केली, परंतु अविनाश यांनी त्यांना तंबूचा रस्ता धरायला लावलाय, कारण चेंडू पुढे टाकला होता, थोडासा चेंडू स्लोवर होता आणि मिस टाइम फटका पाहास मिळाला. धावसंख्या 15. गोलंदाज शुभम वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आणि सांघिक तिसरं षटक. जबरदस्त गोलंदाजीची शैली, ॲक्शन. जितू यांच्या बॅटमधून निघालेला फटका पाहायचा, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोला उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणे, परंतु झेल सुटलाय आणि सीमारेषेवरती जाऊन पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. थोडासा फटका बसला होता, एक संधी देखील निर्माण झाली होती, पण क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी अंदाज आला नाही आणि 2 धावा. जितू सकुंडे यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता, परंतु थोडासा फटका टॉपेज झाला होता, त्या ठिकाणी उंच गेला होता, परंतु नो मॅन्स लँड जाऊन चेंडू आदळला. दरम्यान 2 धावा पूर्ण. धावसंख्या 17. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल पावस मिळतो, फटका गॅपमध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. पहिला फटका थोडासा फसला होता, परंतु नंतरच्या फटक्यावरती अतिशय चांगलं सुरेख असं
टायमिंग पावास मिळाला. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे पार. 4 धावा. धावसंख्या 21. थोडीशी धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतात जितू. जबरदस्त फलंदाज आहेत, कारण नेहमीच आपण त्यांना सलामीला पाहतो, परंतु त्यांचा सलामीचा एक जोडीदार चैतन्य तंबूत परत आणि सर्व सूत्रे आपल्या खांद्यावरती घेतलेत जितू यांनी. उलटा पुलटा खेळायला फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळते, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. चेंडू सीमापार जातो का पाहिजे. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. तिसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न, थोडीशी खराब फेकी आणि 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन, थोडासा चेंडू फेकी देखील खराब आणि 4 धावा पळून घेतलेल्या आहेत. धावसंख्या 25. या षटकात धावा वाढवण्यात यशस्वी ठरलेत जितू भैया. शुभम एक जबरदस्त यंगस्टर गोलंदाज, परंतु त्या ठिकाणी थोडासा त्यांच्यावरती देखील हल्ला चढवलाय. सुरेख टाकलेला चेंडू, आता चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला, चेंडूवरती बोटे फिरवले होते, डॉट गेलाय चेंडू. शुभम थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. फुलटॉस, फुलटोल वसूल त्यावरती केलाय. 1 बाउंड चेंडू, नो बॉल देखील इशारा येतोय, नो बॉल कॉल. 4 धावा. बिमर चेंडू त्या ठिकाणी पाऊस मारला, कारण चेंडू थोडासा त्या ठिकाणी ब्लॉक मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातामधून सुटून थोडासा कमरेच्या उंचीच्या जास्त त्या ठिकाणी पाऊस आणि पंचांनी तो नो बॉल घोषित ठरला. त्यावरती फलंदाजाने प्रहार केला आणि 4 धावा वसूल केल्यात. धावसंख्या 30. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. आतापर्यंत चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन. एक फलंदाज जरी तंबूत परत असला तरी देखील जितू सकुंड यांनी सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या वरती घेतलेली आहे आणि धावफलक हलता ठेवला आहे. पुन्हा एकदा आकूट टप्प्याच्या चेंडू आपट बार होता, त्यावरती फायदा उठवताना कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्या चेंडूला डॉट गेलाय. या षटकातील शेवटचा चेंडू शुभम. आखूट टप्प्या चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने चेंडू धडकवला. एक धाव घेतली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. सुरेख फेकी होत्या. एकच धाव मिळेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पवास मिळालं. फायदा उठवताना थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. षटक संपल्याचा इशारा करतायत पंच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. एक गडी बाद वागळवाडी 11 संघाची. धावसंख्या 31. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. एक गडी बाद वागळवाडी 11 संघाची. थोडीशी अजूनही धावगती निश्चितच वाढवावी लागेल, कारण सासवड 11 संघ एक जबरदस्त संघ आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकच फलंदाज तंबूत परतलेला आहे, प्रीतम अप्पा. छोटासा जरा न पाय, परंतु त्या ठिकाणी निश्चितच कटर साइड राईट आर्म. पहिला चेंडू उजविष्टीच्या बाहेर टाकलेला पंचांनी तो अवांतर घोषित ठरवला आहे. वाईड चेंडू.
पहिला चेंडू थोडासा सोयर पावास मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू सुरेख फटका, कॉपी बुक स्टाईल मारलेला हा फटका कव्हर सुरेख क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. काय क्षेत्ररक्षण केला, शेवटच्या क्षणी हात त्या ठिकाणी टाकून चेंडू अडवलाय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. अवी यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु फटका अतिशय चांगला फटका, स्टायलिस्ट फटका, कव्हर ड्रायचा फटका आपण पाहिला जितू यांच्या बॅटमधून निघालेला. पुन्हा एकदा चांगला आडव्या बॅटने खेळाय. काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण होतं, थोडंसं क्षेत्ररक्षण पंबल आणि चेंडू सीमारेषे पार जातोय. 4 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु चेंडूने देखील त्या ठिकाणी दिशा बदलली, चकवलं, चेंडू सीमा पार गेलाय. धावसंख्या 37. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक देखील 2 चेंडूच्या पाठीमागे, परंतु चेंडू थोडासा त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडला आणि दिशा त्या ठिकाणी बदलली, चेंडू सीमा पार गेला. पुन्हा एकदा शिडशिडचा फटका, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय नीट साधा नाही. 1 धाव घेतले. एकेरी दुहेरी धावा देखील घेतात. खराब लेग बाईटचा त्या ठिकाणी इशारा करतायत पंच. चेंडू पॅडवरती जाऊन आदळला होता. चांगली भागीदारी म्हणायला गेली. एक फलंदाज जरी तंबूत परतले असले तरी तदनंतर या दोन्ही फलंदाजांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केले. जितू यांनी जबाबदारी घेतली होती, त्यात त्यांना यश देखील आले. चांगला फटका त्या ठिकाणी डीप सीमारेषेवरती थोडंसं क्षेत्ररक्षणात ढिलाई पाऊस मिळाली. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं आहे. प्रीतम राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. प्रीतम आडव्या बॅटने चेंडू ताकदीनं मारायला बघायला त्या ठिकाणी 1 बॉल चेंडू जातोय का चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी चेंडू अडवलाय. 1 धाव घेतली, दुसरी धाव देखील पूर्ण होते. पप्पू यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. चेंडूने अतिरिक्त उसळी देखील पडल्यानंतर त्या ठिकाणी घेतली होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. काय म्हणते पाच झालं का. लो फुलटॉस सुरेख फटका त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी आणि क्षेत्ररक्षक डोक्यावर चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. धावसंख्या 47. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. लो फुलटॉसवरती एक मोठा फटका पावास मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील त्या ठिकाणी चकवलं. अतिरिक्त उसळी पावास मिळाले आणि चेंडू क्षेत्ररक्षक डोक्यावरून सीमा पार गेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. मोठा फटका आहे, उंच गेला, लांबी पाहायचं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. अथर्व यांनी अतिशय चांगला त्या ठिकाणी झेल टिपला. जितू यांनी एक मोठा फटका खेळला होता, परंतु थोडासा फटका उंच गेला, लांबी कमी, आणि अथर्व यांनी चांगला झेल टिपला आणि तंबूत परतलेत जितू. नवीन फलंदाज दानिश सय्यद हे देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत. विस्फोटक फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 6 मारण्यासाठी सिक्सर किंग म्हणून ओळखले जाणारा हा फलंदाज आहे. पाहायचं आहे या ठिकाणी आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत दानिश. अविनाश पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी ब्लॉक चेंडू, जबरदस्त क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र पावस मिळाले. त्रिफळाबाद. अविनाश एक जबरदस्त गोलंदाज. अविनाश गोलंदाजी शैली जबरदस्त आहे. अचूक टप्पा देखील पावास मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती दानिश यांना तंबूचा रस्ता धरावला, त्रिफळाबाद केला आहे.
एक जबरदस्त गोलंदाजी शैली अविनाश यांची, कारण निश्चितच हा गोलंदाज सीझन बॉलवरती गोलंदाजी टाकलेला असावा, लेदर बॉल खेळत असलेला हा खेळाडू, कारण उत्कृष्ट रनअप, टप्पा, स्लोवर वन, विविधता या गोलंदाजामध्ये पाहावयास मिळते अविनाश यांच्या, कारण एका चांगल्या फलंदाजाला देखील एका पहिल्या चेंडूवरती चकवला होता. नवीन फलंदाज राजेश नवले हॅट्रिकवरती आहेत. अविनाश या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक देखील आपण साहिल माने यांची पाहिली. बघायच्या ठिकाणी अविनाश हॅट्रिक घेतोय का, कारण गोलंदाज जबरदस्त गोलंदाज आहे अविनाश. हॅट्रिकवरती आहेत. लो फुलटॉस हलके खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने, एक धाव घेतली, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेत आहेत दोन्ही फलंदाज. थोडंसं आउटफील्ड स्लो आहे, कारण लो फुलटा स्वतः त्यावरती पॉइंटच्या दिशेने फटका खेळून 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 49. सुरेख टाकलेला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. थोडासा चेंडू गती परिवर्तन करून टाकला होता, कारण फलंदाजाला वाटलं होतं की आधीचा चेंडू लो फुलटॉस होता, तदनंतर चेंडू जोरात येईल, परंतु हलकेच त्या ठिकाणी चेंडूवरती बोटे फिरवली होती आणि स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. डॉट गेलाय चेंडू. अविनाश जबरदस्त टाकलेला चेंडू हा देखील. थोडासा चेंडू आधीचा उजव्या स्टीवर टाकला होता, तदनंतर चेंडू अकुटप्प्याचा मधल्या स्टीवर टाकला, उसळी घेतले आणि चेंडू गेला सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव जातोय. मोठा फटका फसलाय, संधी निर्माण झाली त्या ठिकाणी. एष्टी रक्षक कोणतीही चुकाना चांगला झेल टिपलाय. अविनाश यांनी अक्षरशः या ठिकाणी फलंदाजाला जकडून ठेवलाय. कोणते मोठे फटके खेळून दिले नाहीत आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवला. आतापर्यंत त्यांनी एक बॉल राहिलाय का ना, झालाय 2 षटकात या फक्त 7 धावा खर्च केलेत आणि 4 फलंदाजाला बाद केलाय. जबरदस्त कामगिरी अविनाश यांची पासून. 2 षटकात 7 धावा खर्च केल्यात आणि 4 फलंदाज बाद केलेत. उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघासाठी केली अविनाश यांनी. नवीन फलंदाज गणेश भोसले. धावसंख्या 49. 5 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवरती विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव गेलाय चेंडू. गणेश यांनी पहिल्या चेंडूवरती उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू. सोहन गोलंदाज शेवटचं षटक हाताळतोय. उजविष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंच अवांतर घोषित ठरवत आहेत. वाईड चेंडू. सोहन लो फुलटॉस, बॅटची कट, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, सीमारेषेवरती अचूक फेकी, 1 धाव घेतले. धावसंख्या 50. शेवटचं षटक आहे, हाणामारीचे षटक आहे. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे, परंतु गोलंदाज देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकतायत, त्यामुळे फटके मोठे अजून देखील पाऊस मिळाला. सुरेख टाकलेला चेंडू होता, पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू होता. बॅटच्या पट्ट्या चेंडू नाही. बघायचे त्या ठिकाणी इशारा काय होतोय. लेग बाईकच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव येते. अतिशय तीक्ष्ण नजर या पंचांची स्वप्नील भैया काकडे. जबरदस्त पंचांची कामगिरी आहे. पुन्हा एकदा सुरेख टाकलेला चेंडू आहे.
डॉट जातो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्या चेंडूला गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव जातोय चेंडू. बॅटची कड हलकेच त्या ठिकाणी खेळून एक धाव घेतले. फुलटॉस आडव्या बॅटने चेंडू त्या ठिकाणी मिड विकेट डिपेंड चांगलं क्षेत्ररक्षण, सीमारेषेवरती अचूक फेकी होत्या आणि धावबाद. सूर्य क्षेत्ररक्षण, जबरदस्त फेकी. अतिशय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी सासवड 11 संघाकडून देखील पाऊस 24 मिनिटांमध्ये या ठिकाणी 6 षटकांचा खेळ पूर्ण केलाय. अभिनंदन असेल, जबरदस्त कामगिरी आपली पाहावयास मिळाले. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 55 धावांची आवश्यकता आहे 6 षटकात. छत्तीस चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. रोमहर्षक सामना पाहावयास मिळाला, कारण दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. आत्ता आपण सासवड 11 संघाची कामगिरी पाहिली. नाणेफेक जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि 6 षटकात वागळवाडी संघाला या ठिकाणी 54 धावसंख्येवरती रोखलेला आहे. बघायचं या ठिकाणी वागळवाडी संघ देखील कशी कामगिरी करतोय, कशी गोलंदाजी टाकतोय, हे आव्हान रोखतायत का पाहायचं आहे. मैदानामध्ये देखील या ठिकाणी जयघोषचा नारा झाला. गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी मनगडाला मनगड भिडले. पाहायचं या ठिकाणी 55 धावांची आवश्यकता आहे 6 षटकामध्ये.
पंच. चला पंच, मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजवले, सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहे. चला पंच, बॉल द्या. परत उतारताना लक्षात राहू दे, थोडं वर फिट करायचं, खाली येते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रीतम आणि सोहन. आणि गोलंदाजीसाठी तयार दानेश. यंगस्टर खेळाडू आहे, ऑलराऊंडर कामगिरी करणारा हा खेळाडू, परंतु थोडासा फलंदाजीमध्ये असफल ठरले, परंतु गोलंदाजी टाकण्यासाठी तयार. सहा षटकामध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. का माफक आव्हान आहे, परंतु या मैदानावरती हे आव्हान एक मोठं लक्ष वाटतं, कारण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा फटका जरी खेळला तरी चेंडू सीमा पार जाताना दिसत नाही आणि पळून धावा घेणं फायद्याचं ठरले. आत्तापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू सुरेख टाकल्या चेंडू होता, ब्लॉक होल चेंडू टाकला, परंतु हलकेच खेळून काढलाय. पॉइंट, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी एक धाव घेतले, खातं खोलले एका धावेने प्रीतम यांनी, कारण एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाचे आहेत. रोमहर्षक सामना निश्चितच पाहावयास मिळाला, कारण दोन्ही संघ, नाव वाजलेले संघ आणि नाव वाजलेले खेळाडू दोन्ही संघात आहेत. लो फुलटॉस गॅपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एका धावेवरती समाधान लागेल, कारण अचूक फेके देखील होते. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलंय कर्णधार यांनी, कारण गोलंदाजांनी ज्या पद्धतीचा चेंडू टाकला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. अक्कूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती मोठा फटका, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्या चेंडू काढला, परंतु नो मॅच लावून चेंडू पडला. एक टप्पा, दोन टप्पा, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे, कारण सर्कलच्या 30 यार्डाच्या आतमध्येच जवळजवळ क्षेत्ररक्षक उभे असतात. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात. एक मोठा गॅप असतो, मोकळ्या जागा भरा हे काम करायचं असतं फक्त फलंदाजाला. सर्कलच्या डोक्यावरून चेंडू खेळला तर चेंडू सीमापार जाण्याची जास्त शक्यता असते आणि त्याचा आत्ता या ठिकाणी प्रीतम यांनी त्याच पद्धतीने चेंडू खेळून 4 धावा मिळवल्यात. पुन्हा राग बंद केलाय. सुरेख चेंडू टाकला होता. आधीचा चेंडू थोडासा आकोटापाचा, त्यावरती चांगला फटका खेळून 4 धावा मिळवला. तदनंतर चेंडू थोडासा उजव्या स्टीवर टाकला, किंचितसा त्या चेंडूवरती बोटी फिरवती, डॉट चेंडू गेलाय. सुरेख चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि त्या ठिकाणी झेलबाद, बॅटची कड आणि एसटी रक्षक जितो यांनी सुरेख त्या ठिकाणी झेल टिपला आणि प्रीतम बाद. दानिश यांना पहिल्या षटकात यश मिळतंय. एक पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु चांगलं षटक हाताला, एक चौकार जरूर आला त्या
षटकात, परंतु तदनंतर सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी टाकून फलंदाजाला थोडंसं जखडून ठेवलं आणि एक मोठा फटका करण्याच्या प्रयत्नात प्रीतम यांच्या बॅटची कड लागून चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. अथर्व आहे का? नवीन फलंदाज ओम. पहिलं षटक या षटकात एक चौकार जोरात असं तरी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील धरावा लागलाय. अक्कू टप्प्या चेंडू त्यावर देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला, चेंडू शरीरावरती आदळला, षटक संपला. एक गडी बाद 6. एक चांगलं षटक म्हणावं लागेल दानिश यांचं, कारण फक्त 6 धावा या षटकात खर्च केले, तर एका गडी देखील बाद केलाय. म्हटलं होतं की सामना रोमहर्षक होणार. दोन्ही नावाजलेले संघ आहेत, दोन्ही संघाचा दबदबा या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दबदबा दोन्ही संघाचा आहे. कित्येक स्पर्धेमध्ये समोरासमोर खेळताना देखील पाहिलेलं, त्यामुळे पहिलं षटक आत्ता आपण पॉवर प्लेचं दानिश यांचं पहिलं फक्त 6 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद. गोलंदाजीसाठी जितो अनबेवशे गोलंदाज जितू सकोंडे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी तयार. लो फुलटा गॅपमध्ये चेंडू खेळला, जबरदस्त फटका आहे. चेंडू सीमापार जातोय का पाहायचंय, कारण अतिशय दर्जेदार फटका पाहावा. लो फुलटा जाता तरी देखील त्याला टो लावला. चेंडू कव्हरच्या दिशेने आक्रमक शैलीमध्ये या ठिकाणी फटका खेळला. डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात आणि चांगला फटका कॉपी बुक स्टाईल मारेला हा फटका होता. पुस्तकातील फटका पाहास मिळाला. 4 धावा. सुरेख टाकलेला चेंडू आता हलकेच पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन, कारण आधीच्या चेंडूमध्ये एक मोठा फटका आला होता, त्यानंतर एक चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, हलकेच खेळून काढलाय. एक धाव त्या चेंडूवरती सोहन यांनी घेतलेले आणि स्ट्राईक चेंज केला आहे. जितू यांचा सामना करतील ओम. मोठा फटका बॅकफुटला जात पंच केलाय, जबरदस्त टायमिंग आहे, आउट ऑफ पार्क. 6 धावा. जबरदस्त फटका. फटक्यात वजन, धावा मिळतील अर्धा डझन. चेंडू द्या. धावसंख्या 17. कारण चेंडू अतिशय चांगला टाकला होता, परंतु बॅकफुटला जात जागा करून त्या ठिकाणी ओम यांनी चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला आणि त्या चेंडूवरती 6 धावा मिळवल्यात ओम. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, लॉफ्टेड शॉट. षटकार, काय फटका आहे, जबरदस्त फटका या ठिकाणी ओम्याच्या बॅटमधून निघाला. क्लासिकल फटका. 6 धावा. हा फटका खेळणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो, यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. ऑफसाईडला फटका खेळणं सोपी गोष्ट नाही. टायमिंगमध्ये हा फटका खेळल्या होत्या. पुन्हा एकदा फुलटॉस, लो फुलटॉसचा पुरेपूर फायदा केला. त्या ठिकाणी झोपून देखील फटका मारा आणि पहिला चेंडू सीमा पार जातोय का, चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावा. ओम यांनी जितू यांच्यावरती हल्ला चढवलाय. चेंडू द्या. चेंडू अतिशय चांगले आहेत, परंतु त्या ठिकाणी क्रीजचा वापर करून खेळतायत ओम आणि त्या चेंडूला लिलिया सीमा पार धाडतात. ऑफसाईडला पाहिलेला षटकार, एक जबरदस्त षटकार आपण पाहिला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये मारलेला फटका देखील, षटकार देखील खतरनाक षटकार पाहिला आणि आत्ताचा लो फुलटॉसवरती देखील चौकार. स्क्वेअर सीमारेषे पारचा चौकार जो मारला तो देखील सुरेख फटका होता. धावसंख्या 27.
पुन्हा एकदा सुरेख फटका जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू ब्लॉक टाकला होता, परंतु चांगला चेंडू जमिनी समांतर खेळून काढला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण निर्धाव गेला आहे चेंडू. कोणतीही घाई करत नाहीत हे दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे विकेटवरती थांबणं या गरजेचं. या विकेटवरची जर थांबलं तर धावा किती येऊ शकतात या फलंदाजाला माहिती आहे. षटक संपलंय. 2 षटकाच्या संमतीने धावसंख्या 27. डॉट बॉल ना, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 27. एक चांगली सुरुवात मानावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः जितू यांच्या गोलंदाजीवरती ओम यांनी धुव्वादार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारली आहे. कळलंच नाही नाव. हे नाव कळलं नाही मित्र, परत सांग. मुवाज. मोवाज यांच्या चेंडूवरती पहिलाच आकुटप्प्या चेंडू, त्यावरती आडव्या बॅटने चेंडू खेळला. सोहन यांनी एक धाव घेतली. स्ट्राईकवरती गेलेत ओम. सोहन यांना माहिती आहे स्ट्राईकवरती ओम जाणं गरजेचं आहे, कारण ओम याच्या बॅटमधून आतापर्यंत परफेक्ट मिडल फटके आपण पाहिले. जबरदस्त टायमिंग पाहिले. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. आतापर्यंत 16 धावसंख्येवरती या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करतायत ओम. 5 चेंडूचा सामना केलेला आहे. 16 धावावरती फलंदाजी करतायत. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्या संघासाठी. विरुद्ध दिशेला खेळायला फटका. परफेक्ट मिडल. चेंडू जाईल निश्चितच सीमारेषे पार. 4 धावा. काय फलंदाज आहे. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन ओम याच्याकडून पाहायला मिळतं. परफेक्ट मिडलवरती चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू घेत आहेत आणि चेंडू सीमा पार देखील धाडतायत ओम. धावसंख्या 31, माफ करा 32. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. एक 55 धावांचं लक्ष्य. 55 धावेचा पाठला करताना या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. धावसंख्या धावफलकावरती 32 लागली. 1 गडी बाद झालेला आहे. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन सासवड 11 संघाकडून पाहावयास मिळतं आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खाली राहिला होता. थोडासा बघायचं त्या ठिकाणी बॅटला चेंडू स्पर्श करून गेलाय का ते देखील पाहायचं, का अंगाला चेंडू स्पर्श करून गेला आणि त्या ठिकाणी बॅटची कड पाहावयास मिळते. 1 धाव. थोडासा चेंडू खाली राहिला होता, कारण सासवड 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून देखील गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहिती होतं कमी धावसंख्येवर आपण जर वगळवाडी संघाला रोखलं तर आपण हे आव्हान सहजरित्या त्या ठिकाणी पार करू शकतोय आणि त्यात त्यांना यश देखील आलं होतं. 54 धावसंख्येवरती रोखलं गेलं होतं. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करता, कारण कमी षटकाचं सामनं म्हटलं की थोडंसं आडव्या बॅटचा वापर आणि रिव्हर खेळण्याचा प्रयत्न नेहमीच आपण फलंदाज करताना पाहतो. परंतु जरी सरळ बॅटने तुम्ही व्हीमध्ये खेळलात तरी धावा भरपूर येतात. ओम यांच्याकडे आपण पाहिलं तर ओमने जवळजवळ या ठिकाणी तंत्रशुद्ध फलंदाजी केलेली आहे. सुरेख फटका आहे. डावखोरा फलंदाजा देखील क्लासिकल फटका पाहायला मिळाला आहे. 1 धाव घेतली आहे. चांगली फेकी होते. सुरक्षित रक्षण होत आहे. एक शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील ओम. मोठा फटका, थोडासा फटका फसला, उंच गेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी झेलबाद. मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लावलाय. या षटकात थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, फटका फसला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ओम झेलबाद. 7 चेंडूचा सामना केला. 21 धावांची झंझावाती खेळी केली ओम यांनी, परंतु 8 चेंडूचा सामना केला आणि त्या ठिकाणी 21 धावांची झंझावाती खेळी पाहावयास मिळाले, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. अजूनही 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 21 धावा.
शुभम वायदंडे हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. गोलंदाजी टाकण्यासाठी तयार होत आहे ते दानिश, एक रायझिंग स्टार, अपकमिंग स्टार दानिश. सुरेख टाकलेला चेंडू होता, परंतु काय त्या ठिकाणी फलंदाज आहे सोहन, सरळ बॅटने त्या ठिकाणी चेंडू खेळून एक धाव घेतलेले. जबरदस्त तंत्र असलेला हा फलंदाज आहे, कारण कवटरावचा एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून एक देखना फटका आपण पाहिला आहे. शुभम शुभम वायदंडे हा देखील एक नावाजलेला फलंदाज आहे. कित्येक स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळ देखील आपण त्यांची पाहिलेले आहे आणि संघाची गरज ओळखून खेळणारा हा फलंदाज आहे. दानिश गोलंदाजी टाकण्यासाठी तयार. आल्या त्या ठिकाणी उलटा पुलटा खेळा, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं होतं. गोलंदाजाला माहिती आहे, कर्णधाराला माहिती आहे त्या ठिकाणी या खेळाडूंचा खेळ, त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं देखील, कारण विरुद्ध दिशेला फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध देखील आहेत. दोन चेंडूवरती एक धाव दोन्ही चेंडूवरती मिळवले, कारण टप्पा अचूक आहे. धावसंख्या 36. बॅकफुटला जा त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला, एक धाव घेतली, क्षेत्ररक्षण होतं. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आधी आपण पहिला झेल देखील सुरेख टिपला होता आणि क्षेत्ररक्षण करून अचूक फेकी देखील केली होती. एक संधी निर्माण झाली होती. एक धाव, एका धावेचं महत्त्व आपल्याला आपण बघितलं असेल. दिल्ली विरुद्ध झालेला सामना, त्या सामन्यात एका धावेचं महत्त्व. दिल्ली आणि गुजरात विरुद्ध सामना आपण पाहिला असेल. डेव्हिड मिलरने त्या ठिकाणी एक धाव घेतली, एका धावेचं महत्त्व आपण पाहिलं आहे, कारण या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा देखील फलंदाज घेत आहेत, त्यांना माहिती आहे. बॅटची कड त्या ठिकाणी पंचांच्याकडे दाद मिळाला, पंचांनी अपील उचलून धरलं आणि झेलबाद. दानिश म्हटलं होतं की दानिश हा एक यंगस्टर गोलंदाज आहे, नावावर उपास आलेला हा गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोल टाकली आणि फलंदाजाला अक्षरशः त्या ठिकाणी जकडून ठेवलं होतं. एका मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धरायला लावला दानिश यांनी. धावसंख्या 37. नवीन फलंदाज अभिजित. दानिश अजूनही 14 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, बाकीत करणं उचित ठरू शकतं. अनिश्चितचा खेळ म्हटलंय क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती तिथं बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी हलकेच खेळून काढला. स्क्वेअरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं, चांगली फेकी होते. एक धाव घेतली. या षटकात फक्त एकेरी दुहेरी धावा निघाल्या. एका फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील धरावा लागला, कारण दानिश यांनी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकल्या. सलामीला आलेले फलंदाज आहेत सोहन. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. विकेटवरती ठाण मांडून उभे राहिलेत सोहन. त्यांना माहिती आहे आपण विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. मोठा फटका, विकेट, व्हॉट अ शॉट, काय फटका आहे. 6 धावा. जबरदस्त त्या ठिकाणी प्रहार केला दानिश यांच्यावरती. अक्षरशः दिवसा चांदण्या दाखवल्यात. 6 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे.
दानिशाच्या शेवटच्या चेंडूवरती एक उत्तुंग असा षटकार सोहण्याच्या बॅटमधून निघाला. म्हटलं होतं की कसं डावखोरा फलंदाज म्हटलं की स्टायलिस्ट देखील असतात आणि आक्रमकता देखील त्यांच्यामध्ये असते. तेच त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन सोहन यांच्याकडून पाहावयास मिळालं. धावसंख्या 44. मोआज पहिला चेंडू मध्यष्टीवर टाकला होता, लो फुलटाच होता, हलकेच खेळून काढलाय. एक धाव. धावसंख्या 45. 10 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 45. ग्रँड शिवमचे संघनायक समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सोन पुन्हा एकदा बॅकफुटला जा, जबरदस्त तडाखा आणि 6 धावा. काय फलंदाज आहे. थोडासा चेंडू अक्कूट टप्प्याचा होता, लगेच त्या ठिकाणी ओळखला आणि बॅकफुटला जात बॅटच्या मधोमध चेंडू घेऊन मिड विकेट सीमारेषे पार चेंडू धाडलाय. 6 धावा. सोहन सलामीला आलेला हा फलंदाज तंत्रशुद्ध स्टायलिस्ट फलंदाज आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढला चेंडू, हलक्याच एक धाव घेतले कारण क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. धावसंख्या 52. 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. बघा ज्या ठिकाणी फिनिश चौकाराने का षटकाराने करतायत, दोन्ही स्टाईल फिनिश करतायत का पाहायचा. अक्कूट टप्प्यावरती मोठा फटका, बिगेट षटकार आणि दोन्ही स्टाईलने या ठिकाणी सामना फिनिश केलाय. अभिजित यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन सासवड 11 संघाकडून पाहायला मिळालं. चांगली लढत देखील वाघावडी संघाकडून पाहायला मिळाली. दोन्ही संघाचं अभिनंदन. कारण क्रिकेट हा खेळ विजय पचवाय देखील शिकवतो आणि हार पचवाय देखील शिकवतो. हा खेळ म्हणजे क्रिकेट. यानंतरचा होणारा सामना आहे हॉटेल शिवम. थोडासा या ठिकाणी नियोजनात बदल देखील करण्यात येतोय. थोड्याच वेळात तुम्हाला कळवण्यात येईल. कोणीही जाऊ नका. थोडासा नियोजनात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. धन्यवाद.